सहज वाहून जातात डोळे जेव्हा एकटं उदास वाटतं, आठवणींचं धुकं मग काळजात येऊन दाटतं. वाटतं कधीतरी मग लागावी इतकी गाढ झोप. वाटतं कधीतरी मग लागावी इतकी गाढ झोप. लागली सरणाला जरी आग, तरी सुद्धा येऊ नये मग त्या वाहत्या डोळ्यांना जाग. त्या वाहत्या वाह! डोळ्यांना जाग. इतका डिप्रेस होतो की मी स्वतःला संपवण्याचा विचार केला होता त्या काळात. शेवटी जेव्हा प्रश्न आईचा आला ना, तेव्हा मला त्या गोष्टीचं उत्तर सापडलं नाही. मग मी एका बेडवरती होतो. माझ्या एका हातातून माझ्या ब्लड काढलं जायचं मशीन थ्रू आणि त्या मशीनमध्ये ज्या मुलाला ज्या पेशी हव्या होत्या, हं, हं. त्या सेपरेट व्हायच्या आणि रिमेनिंग जे ब्लड होतं, ते माझ्या हातातून परत माझ्या बॉडीमध्ये सोडलं जायचं होतं. मग हं, हं. घरच्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं, की "नको करूस हे. मान्य आहे तू काही पुण्याचं काम करायला चालला आहेस. चांगली गोष्ट आहे. पण उद्या तुझं काही बरं वाईट झालं तर काय करणार आहे आम्ही?" आणि जेव्हा मी उठून बाहेर आलो, हं, हं. तेव्हा हॉस्पिटलचा सगळा स्टाफ धडाक्याने टाळ्या वाजवत होता माझ्यासाठी. तर त्या आईचे उद्गार मला माझ्या आयुष्यात खरंच माणूस म्हणून एक समृद्ध करून गेले. पण इथून पुढं दादा ज्या वेळी देवाचं नाव माझ्या कानी पडेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुमची आठवण येईल एक देव म्हणून. नमस्कार सर. नमस्कार मॅम. आयुष्य जगत असताना आपण सगळेजण आपल्या लाईफमध्ये खूप असे एक्सपिरियन्सेस घेत असतो. सो असेच काही एक्सपिरियन्सेस तुम्ही सुद्धा घेतलेले आहेत. सो त्याच्यामध्ये असा एखादा अनुभव असतो ना, की ज्या अनुभवामुळे आपल्याला स्वतःवरच असा अभिमान वाटत असतो. सो तुमच्या लाईफमध्ये असा कुठला अनुभव आहे का, ज्यामुळे तुम्हाला स्वतःवरच अभिमान वाटेल असा? ॲक्चुअली खूप सारे अनुभव आहेत मॅम. मी पर्सनली खूप स्वतःवरती अभिमान बाळगावा अशा घटना माझ्या आयुष्यात खूप घडून गेल्यात. त्यातला नमूद करावासा वाटतो किंवा इथं सांगावासा वाटतो असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडून गेला, जो की मला खूप माणूस म्हणून समृद्ध करून गेला. ॲक्चुअली काय आहे, एक दात्री नावाचं फाउंडेशन आहे. ते हं, हं. फाउंडेशन काय करतं, जेव्हा एखाद्या पेशंटला ब्लड कॅन्सर झालेला असतो. ओके. एक्स्ट्रीम लेव्हलचा जेव्हा ब्लड कॅन्सर होतो, तेव्हा त्या पेशंटला स्टेम सेल्स डोनेट करणं किंवा चढवणं अत्यंत गरजेचं असतं. हं, हं. आणि ही अशी मेडिकल फील्डमध्ये सिच्युएशन आहे, की त्या पेशंटकडे तेवढा वेळ नसतो, की तितक्या साऱ्या टेस्ट करायचा किंवा डोनर शोधायचं. अशा वेळेस काय होतं, एकतर पेशंट एकदम क्रिटिकल असतो आणि एक डोनर मॅच करायला कमीत कमी हजारो टेस्ट कराव्या लागतात. तितका वेळ नसल्यामुळे हे दात्री नावाचं फाउंडेशन काय करतं, हं, हं. शाळा, कॉलेजेस किंवा ऑफिसेसमध्ये, मॉलमध्ये त्यांचं एक छोटंसं कॅम्पिंग करतात आणि तिथे त्यांची टीम लोकांना तिथल्या समजावून सांगत असते, की अशी-अशी सिच्युएशन येते. हं. पेशंटकडे तेवढा वेळ नसतो. मग आम्ही आत्ता काय करतोय, की तुमचं एक छोटंसं स्वॅब टेस्ट होईल. त्यानंतर तुमचा ग्रुप काय आहे ते चेक करून आम्ही आमच्या सिस्टमला तुमचा डाटा स्टोअर राहील. हं. इन फ्युचर कधी तर कुठल्या पेशंटशी तुमचा ग्रुप मॅच झाला, तर तुम्हाला एक कॉल येईल आणि त्यानंतर तुम्ही जर रेडी असाल, तर तुम्ही डोनेट करू शकता असं. ओके. मी 2016 मध्ये इंडसला त्या दात्रीसोबत स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं होतं हं, आणि हं. एक छोटीशी स्वॅब टेस्ट झाली होती. त्यानंतर मी विसरून गेलो होतो. 2021ला मला एका अननोन नंबरवरून फोन आला, की "तुम्हाला सर आठवतंय का, की असं-असं तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं स्टेम सेल्स डोनेशनसाठी वगैरे?" हं, हं, हं. तर म्हटलं, "हो, मला आठवतंय." तर ते म्हटले, की "सर आत्ता एक म्हणजे क्रिटिकल पेशंट आहे. 3.5 वर्षांचा मुलगा होता तो हो. आणि फक्त 2च डोनर मॅच झालेत. त्यातले एक सिंगापूरला आहेत, त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये आता आणि दुसरे जे ज्यांच्यासोबत झाले ते तुम्ही आहात. सर तुम्हाला आवडेल का डोनेट करायला किंवा त्याची हेल्प करायला त्या बाळाची?" तो बाळाची हेल्प करायला आवडेल का म्हटल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता माझ्याकडे किंवा मग ऑप्शनच नव्हता त्याच्याकडेही आणि मला एक संधी मिळत होती, की काहीतरी चांगलं करायचं आयुष्यात. मी बरोबर. कुठलाही विचार न करता त्यांना म्हटलं, की आवडेल मला करायला. हं, हं. माझ्या होकारानंतर त्यांनी माझी स्वतःची ट्रीटमेंट चालू केली, की मी फिजिकली फिट असणं गरजेचं होतं. हं, म्हणून हं. त्यांनी मला मग माझ्या ऑफिसमध्ये येऊन इंजेक्शन्स वगैरे, माझ्या काही ब्लड टेस्ट होत होत्या ओके. दर आठवड्याला. महिना, सव्वा महिना हे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. त्या मॅडम मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन ते इंजेक्शन्स वगैरे किंवा त्या ब्लड टेस्ट वगैरे ते इतका भयान त्रास होता तो. मी फिट राहावं म्हणून ती माझी स्वतःची ट्रीटमेंट चालू होती आधी. हं, हं. महिना, सव्वा महिन्यात हे सगळं चाललं होतं. माझी कंबर त्या काळात इतकी भयानक दुखायची, की सुचत नसत मला काय. असह्य होऊन जायचं मला सगळं. हे सगळं घरचे बघत होते. हं, हं. घरच्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं, की "नको करूस हे. मान्य आहे तू काही पुण्याचं काम करायला चालला आहेस. चांगली गोष्ट आहे. पण उद्या तुझं काही बरं वाईट झालं तर काय करणार आहे आम्ही? नको करू." पण माझा निर्णय ठाम होता,
मी घरच्यांची भीती असतेच ना ती आपल्याबद्दल. हो, हो. नक्की. आणि हं. मी माझ्या निर्णयावरती ठाम यासाठी होतो, की आयुष्यात माझ्याकडनं नकळत-नकळत खूप साऱ्या वाईट चांगल्या गोष्टी घडत गेल्या होत्या. बट एक चांगली गोष्ट करायची एक संधी मिळाली होती. मला ती सोडायची नव्हती. हं. म्हणून मी ते सगळं त्रास वगैरे सहन केला आणि तो दिवस उजाडला एक दिवस. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मी गेलो होतो. तो मी एका बेडवरती होतो. माझ्या एका हातातून माझ्या ब्लड काढलं जायचं मशीन थ्रू आणि त्या मशीनमध्ये ज्या मुलाला ज्या पेशी हव्या होत्या, हं, हं. त्या सेपरेट व्हायच्या आणि रिमेनिंग जे ब्लड होतं, ते माझ्या हातातून परत माझ्या बॉडीमध्ये सोडलं जायचं होतं. ओके. 4-4.5 तासांची प्रोसेस होती. मी सुन्न झालो होतो. आणि मी असा 4-4.5 तास त्या बेडवरती झोपून विचार करत होतो, की असह्य वेदना होत होत्या मला तेव्हा पण. पण त्या वेदनातही मी खूप खुश होतो, की कारण मला काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळाली. बरोबर. त्या वेदनांपेक्षा मला तो आनंद ना खूप लाख मोलाचा वाटत होता. म्हणून त्या दुःखात पण मी खूप हसत 4-4.5 तास स्पेंड केले त्या बेडवरती. आणि जेव्हा मी उठून बाहेर आलो, हं, हं. तेव्हा हॉस्पिटलचा सगळा स्टाफ धडाक्याने टाळ्या वाजवत होता माझ्यासाठी हां. आणि समोर केक ठेवला होता. सगळा एंटायर त्यांचे सगळे स्टाफ मेंबर्स सगळे उभे होते आणि मी जसा बाहेर आलो तसे जोरजोरात टाळ्या वाजवत होते माझ्यासाठी. मी केक कापला आणि ते जे दात्री फाउंडेशन आहे, हं. पेशंटशी शक्यतो कोणाला डोनरला बोलायला देत नाहीयेत. मे बी त्यांचे काही असतील पॉलिसीज. हं, हं. त्यांनी मला असंही एक रिझन सांगितलं की तेव्हा की पैशांची वगैरे डिमांड होऊ शकते पेशंटकडे. बरोबर डोनर आहे. आहे, त्याने इतकं मोठं हं, काम हं. केलंय, जीव वाचवलाय म्हणजे साहजिक आहे. तो मागू शकतो पैसे हं. किंवा काही इतर डिमांडसुद्धा करू शकतो. करू शकतो. म्हणून मला त्यांनी डायरेक्टली त्या मुलाशी किंवा त्याच्या फॅमिली मेंबरशी काय मला भेटता आलं नाही. हं, पण मी हं. एकदा फोनवरती त्यांच्याशी बोललो होतो. त्या आईचे उद्गार ना मला खरंच तुम्ही म्हटलात तसं समृद्ध करणारा अनुभव काय आहे का? तर त्या आईचे उद्गार मला माझ्या आयुष्यात खरंच माणूस म्हणून एक समृद्ध करून गेले. फोनवरती त्या होत्या. त्यांनी मला म्हटल्या, की "मला तुमचे आभार मानायचे आहेत. भेटता येणार नाहीये मला, बट आत्तापर्यंत मी देवाचं नाव खूपदा ऐकलंय. हं, हं. देव आहे की नाही मला फार माहीत नाहीये काय. पण इथून पुढं दादा ज्या वेळी देवाचं नाव माझ्या कानी पडेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुमची आठवण येईल एक देव म्हणून." हा ग्रेट. अनुभव माझ्यासाठी मॅम खूप समृद्ध करणारा होता खरं तर. नाही, नक्कीच आपण कुणाचा तरी जीव आपल्यामुळं वाचतोय यापेक्षा दुसरा आनंद आपल्यासाठी काय असू शकतो ना? अगदी खरं आहे, खरं आहे. ती आणि अभिमानाची गोष्ट असायलाच हवी आपल्या आणि लाईफमधली आपली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दात्री फाउंडेशनमध्ये मी ज्यावेळेस डोनेट केलं ना, हो. त्यावेळेसचा डाटा होता, की समथिंग 9,00,000 9.5 लाख लोकांनी रजिस्टर केलं होतं, हं, हं, हं. की मला आवडेल करायला, की मग संधी द्या. मला कॉल आला तर मी येईल, करेल, आवडेल म्हणून. पण 9,00,000 लोकांनी रजिस्टर करून मी जेव्हा डोनेट केलं होतं, तेव्हा मी काहीतरी 750 किंवा 800वा डोनर होतो. म्हणजे इतक्या रेअरमधून मला तो तुम्हाला तो नशिबाने चान्स मिळाला. चान्स मिळाला होता. त्यासाठी मी खूप म्हणजे तो खरंच समृद्ध करणारा अनुभव होता माझ्यासाठी तो. मी जे डॉक्टर मला तिथं ट्रीटमेंट करत होते ना, ते हं, हं. स्वतः डॉक्टर म्हटले, की "मी स्वतः रजिस्ट्रेशन करून 16 वर्ष झालीत. मी वाट बघतोय, की मला कधीतरी कॉल येईल आणि मला कोणाला तरी जीवनदान द्यायची संधी मिळेल. आजपर्यंत मला ती आली नाही. तुम्ही खूप लकी आहात, की तुम्हाला ॲक्चुअली. हं, हं. अ, नुकत्याच म्हणजे रजिस्ट्रेशन केलं ना 2-3 वर्षांमध्ये तुम्हाला कॉल आलाय म्हणून." तो बरोबर. खरंच सुखद अनुभव होता माझ्या आयुष्यातला तो. ग्रेट, ग्रेट. एवढं सुंदर काम तुमच्या हाताने घडलंय याच्यापेक्षा दुसरी आनंदाची बातमी असू शकत नाहीये. खरं आहे, खरं आहे. सो जशी तुम्ही आनंदाची बातमी सांगितली, तशीच मला एक क्वेशन विचारायला आवडेल, हं. की आयुष्यात असा कुठला एक्सपिरियन्स होता का, ज्याच्यामध्ये तुम्हाला की जे ती गोष्ट तुम्ही केली आणि तुम्हाला रिग्रेट झालंय त्या गोष्टीवरून किंवा असा कुठला एखादा किस्सा आहे का? खूप असेही खूप किस्से आहेत. मी माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मॅम खूप वेगळा आहे माझा. मी खूप निगेटिव्ह गोष्टींमध्ये पण काहीतरी पॉझिटिव्ह शोधत असतो किंवा पॉझिटिव्हमध्ये काहीतरी मला निगेटिव्ह दिसत असतं. एक किस्सा आहे माझ्या आयुष्यातला. मी रिझन नाही सांगत तुम्हाला इथे, बट मी एका कारणामुळे खूप आयुष्यात डिप्रेस होतो. इतका डिप्रेस होतो, की मी स्वतःला संपवण्याचा विचार केला होता त्या काळात. दुपारी 2-3 वाजता मी रूममध्ये कोंडून घेतलं होतं स्वतःला संपवण्यासाठी. 2-3 तास मी एकटा घरात होतो. सगळे विचार केले मी त्या 3 तासात. तुफान रडत होतो मी. डोळे लाल झाले होते माझे रडून-रडून. डोक्यात फक्त एकच विचार होता आणि तो ठाम होता, की बस आता संपवायचंय स्वतःला. खूप विचार करून म्हणजे माझ्या जाण्याने कुणाच्या आयुष्यात किती फरक पडेल ह्याच्यावरती या 3-4 तासात खूप विचार केला मी.
माझ्या 2 बहिणी आहेत, जीवापाड प्रेम करतात माझ्यावरती. त्यांच्याबद्दल जेव्हा डोक्यात विचार आला, सुन्न झालं होतं मन त्या दिवशी पण. इथून पुढे येणारी भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल, त्या आयुष्यात कधीच सेलिब्रेट करणार नाहीत. हे ठाम होतं मला. हं. तितका जीव आहे त्यांचा माझ्यावरती. ह्या माझं जाणं त्या कधीच सहन होणार नाही त्यांना किंवा ते दुःख त्या पचवू शकणार कुठल्याच नाही हे. बहिणीला भावाचं जाणं सहन नाही हो, होणार अगदी. सर. हे ठाम होतं मला. पण मी त्या फेजमध्ये होतो. मेंटली माझी ती कंडिशन अशी तयार झाली होती, की मला माहिती आहे ह्या दोघी सावरणार नाहीत माझ्याशिवाय, हं. की माझं जाणं ह्यांना खूप मोठं दुःख देऊन जाणार आहे. तरीसुद्धा मी माझ्या निर्णयावरती ठाम होतो, की नाही. शेवटी विचार केला, की आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण 4-6 महिन्याने, वर्षभराने त्या सावरतील. त्यांच्या संसारात गुंतून जाशील त्या. आपण नको थांबायला आज इथे. सगळ्या गोष्टींचा, बहिणींचा विचार केला, जवळचे काही मित्र आहेत त्यांचा विचार केला. शेवटी जेव्हा प्रश्न आईचा आला ना, तेव्हा मला त्या गोष्टीचं उत्तर सापडलं नाही. हं. माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी ती एकमेव व्यक्ती होती. माझ्या जाण्याने तिला इतकं दुःख होणार होतं, की त्या दुःखातनं ती आयुष्यभर कधीच सावरू शकणार नव्हती. आईचं काय होईल माझ्या जाण्यानंतर? ह्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं नाही शेवटपर्यंत त्या 2-3 तासात. पण तरीही सुद्धा मी इतका म्हणजे माझ्या निर्णयावरती ठाम होतो, की बस बहिणी आहेत दोघी. आईला आधार देतील, सांभाळतील. आई फार लवकर विसरणार नाहीये मला. पण एक दिवस विसरेल. हं. जाणाऱ्याच्या मागे कोणी जात नाही म्हणतात ना, तर म्हटलं विसरून जाईल. ती तिच्या आयुष्यात सुरळीत होऊन जाईल परत. बहिणी आहेत आधाराला. तिला काही कमी पडणार नाही. एवढा विश्वास मला बहिणींवरती पण होता. शेवटी मी ठाम झालं. सगळ्यांचे विचार करून झालं. माझ्या जाण्याने कोणाच्या आयुष्यात काय प्रसंग येईल किंवा काय फेस करावं लागेल, सगळे विचार करून झाले. शेवटी उठलो मी, कपाट उघडलं. माझ्या डोक्यात होतं, की साडी घ्यायची एक, फॅनला लटकवायची आणि संपवायचं सगळं. मी कपाट उघडलं. सगळ्यात पहिल्यांदा मला आईची साडी दिसली आणि जशी आईची साडी माझ्या हातात आली, ती साडीकडे बघून मी खडबडून जागा झालो, की नाही हे आपण खूप चुकीचं करतोय. आत्महत्या म्हणजे आपल्या आलेल्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन नाहीये. ती साडी बघून मला क्लिक झालं. बरोबर. काही नाहीये आयुष्यात. जोपर्यंत मॅम आपण आहोत ना, तोपर्यंत दुनिया इकडची-तिकडे करू शकता तुम्ही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून तुम्ही मार्ग काढू शकता. पण ज्या दिवशी तुमचा श्वास थांबेल ना, त्या दिवशी तुम्ही कितीही मोठे भले राजा असू द्या, पैसा असू द्या, तुम्ही काहीही करू शकत नाही. करेक्ट आहे. हा विचार मला ती साडी बघून आला आणि ठरवलं त्या मोमेंटला, की यापुढे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ द्यात किंवा कितीही वाईट काळ येऊ द्यात. हं. सुसाईड हा पर्याय नसतो कुठल्या ऑप्शन असू आयुष्यात. शकत. स्वतःला तेवढं संपवायचं नाही कधी. हं. साडी ठेवली, दरवाजा उघडला, मित्रांना कॉल केले. 6-7 वाजले असतील. मित्रांना सगळ्यांना चहा पाजतो म्हणून टपरीवरती बोलवून घेतलं. तास, दीड तास, 2-3 चहा पिलो मी बसल्यावरती तिथे. मित्रांसोबत भरघोस गप्पा मारल्या मनापासून, खळखळून हसलो आणि त्या मोमेंटला ठरवलं मॅम, की आयुष्यात कितीही वाईट काळ येऊ द्या, स्वतःला इजा कधीच करून घ्यायची नाही. त्यानंतर लकी मी दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो होतो माझ्या काही पर्सनल कामाने. पावसाळ्याचे दिवस होते. धो-धो पाऊस, हं. लोणावळा एक्सप्रेसवे, धबधबे, बरोबर. हिरवंगार वातावरण, ढग डोंगराला टेकलेलं. इतकं सुरेख सुंदर वातावरण होतं ना ते, मस्त एकदम. हं. ते वातावरण बघताना प्रवासात मला परत एकदा विचार आला, की चंद्रकांत तू जर काल स्वतःला संपवलं असतंस ना तर आज हे सुख बघायला नसतं मिळालं. आणि हे सुख आहे ना मॅम, दरवर्षी येणार आहे. हं. पाऊस दरवर्षी पडणार आहे. दरवर्षी हे ढग येणार आहेत. दरवर्षी हे ते वॉटरफॉल्स येणार आहेत. आपण जर स्वतःला संपवलं ना, तर या सगळ्या गोष्टीला आपण मुकून जाईल. बरोबर. त्यामुळे निसर्गाने मला परत एकदा एक उभारी दिली, ताकद दिली. त्यानंतर मी असा घडलो, की ज्या गोष्टींमुळे मला असं वाटेल ना इन फ्युचर कधी, हं, की हं. स्वतःला संपवायचं आहे. मी ती अशा सगळ्यात आधी ती गोष्टी. गोष्ट संपवेल. पण स्वतःला तीळ मात्र इजा होऊ देणार नाही. बरोबर. इतका तो म्हणजे भयान प्रसंग होता माझ्या आयुष्यातला, पण लकीली मी आलो त्यातून बाहेर. तुम्ही मला मगाशी एक या प्रसंगातच तुम्ही लिहिलेली एक कविता वाचून दाखवली होती. सो ती तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगाल का प्लीज? नक्की, नक्की. ॲक्चुअली मी ती कविता मॅम फक्त 4 ओळी लिहिल्या होत्या. मी त्या डिप्रेशन काळातच त्या लिहिल्या होत्या. पुढं लिहिलं नाही त्याचं कारण एवढंच आहे, की मी जर पुढे लिहिलं असतं, तर मला नाही वाटत मी त्या डिप्रेशनमधून बाहेर आलो असतो.
कारण ते बरोबर. तेवढं इमोशनल, खतरनाक सुचलं होतं. काहीतऱ्यांनी लिहिलं होतं मी. नक्कीच तुम्हाला ऐकवतो मी त्याच्यावर ओळी. अं, सहज वाहून जातात डोळे, जेव्हा एकटं उदास वाटतं. सहज वाहून जातात डोळे, जेव्हा एकटं उदास वाटतं. आठवणींचं धुकं मग काळजात येऊन दाटतं. सहज वाहून जातात डोळे, जेव्हा एकटं उदास वाटतं. आठवणींचं धुकं मग काळजात येऊन दाटतं. वाटतं कधीतरी मग लागावी इतकी गाढ झोप. वाटतं कधीतरी मग लागावी इतकी गाढ झोप. लागली सरणाला जरी आग, तरी सुद्धा येऊ नये मग त्या वाहत्या डोळ्यांना जाग. त्या वाहत्या वाह! डोळ्यांना जाग. खूप सुंदर कविता आहे. मला थँक यू, पर्सनली थँक यू. एवढी आवडली आहे तुमची ही कविता. थँक यू, थँक खूप यू. मी सुंदर कविता पुढं आहे ही. लिहिली नाही याचं कारण तेच होतं, की हे खूप डीप लाईन्स होत्या आणि मी त्या सिच्युएशन थ्रू जात होतो आणि त्यामुळे मला त्या फार कनेक्ट व्हायच्या. हं, हं, पुढं जर हं. लिहिलं असतं, तर मी त्या विचारात गुरफटत गेलो असतो. बरोबर. त्यामुळे मी त्या पुढे लिहिल्या नाहीयेत. तर मला मला पर्सनली खूप आजही आवडतात. हं, हं. एवढ्या मोठ्या डिप्रेशनमधून तुम्ही बाहेर आलात. हां, तुम्हाला हां. अगदी तुम्ही जीवन संपवण्याचा विचार केला होता त्या हं, हं. ठिकाणाहून परत आलात. सो त्या पिरियडमध्ये असताना कधी तुम्हाला चुकीच्या मार्गाला म्हणजे व्यसनाधीनतेकडे जाण्याचं हां, कधी हां, हां. विचार नाही आला का मनामध्ये? कधीच नाहीये. समाजात काय माहीत आहे, गोष्टी कशा आपण ॲक्सेप्ट करतो किंवा कशा स्वीकारतो ना, त्याच्यावरती खूप डिपेंड करतात गोष्टी, काही गोष्टी. माणूस जेव्हा अशा लेव्हलच्या डिप्रेशनला जातो ना, हं, हं. तर तो एक फार मुश्किलीने सावरतो. त्यातून जो बाहेर येतो, तो काहीतरी छान करतो आयुष्यात. जो येत नाही बरोबर. ना, तो मग असा कुठेतरी व्यसनाधीनता किंवा दारू वगैरे या गोष्टींकडे वळला जातो हं. आणि मग पूर्ण बरबाद होऊन जातो त्याच्यात. तर आजही मी लकी मानतो, की इतक्या सगळ्या डिप्रेशनमध्ये जाऊन सुद्धा मी आज इतका स्टेबल आहे. जे काही करतोय त्यावरती मला स्वतःला अभिमान आहे. बरोबर. लोकं माझं इतकं कौतुक करतात. कमेंट सेक्शनमध्ये पॅराग्राफसारख्या मोठ्या-मोठ्या कमेंट्स येतात. हे जे काही घडतंय माझ्या हातातून चांगले, त्या डिप्रेशनमधनं मी बाहेर आलो लवकर आणि नव्याने जगायला सुरुवात केली ना, म्हणून हे खरं तर पॉसिबल झालं. आणि तुमचा प्रश्न ॲक्चुअली वेगळीकडेच राहिला. तुम्ही दारूबद्दल विचारत होता ना, दारू आपल्याकडे ना बघताना दृष्टिकोन ना खूप वेगळा आहे माणसांचा. आता तुम्हाला जर मी विचारलं दारू वाईट आहे का चांगली आहे का, तुम्ही काय सांगाल? वाईटच आहे. दारू वाईट नाही आहे बट ॲक्चुअली तसं पाहायला गेलं तर. हं, हं. तुम्ही बघा ना, विचार करा ना, दारूचं साधं वाईन शॉप टाकायला माणसं करोडो रुपये त्याचं लायसन काढायसाठी खर्च करतात, बरोबर. बरोबर? हं. ते लायसन काढतात, एका चांगल्या लोकेशनवरती शॉप बघतात, बिझनेस स्टार्ट करतात. त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या बिझनेसमधून सिक्युअर होऊन जातात हं, फायनान्शियली. हं, हं. बरोबर आहे? हं. मग दारू वाईट कशी काय होऊ शकते? चांगली आहे ना वाईट दारू? आहे. हो. चांगली आहे आणि वाईटही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. फक्त तो आपण त्या गोष्टीकडे त्या 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 नजरेनं बघायला आलं पाहिजे आपल्याला. दारू वाईट कोणासाठी आहे माहिती आहे का मॅम? आपल्याकडे समाजात खूप सारे असे लोक आहेत, की दिवसभर काबाड कष्ट करून, काम करून ₹700-800 कमवतात. हं, हं. संध्याकाळी घरी जाताना ₹300-400 दारूवारी घालवायचे, गुटखा, मावा, चखना वगैरे या गोष्टी हं, हं. करायच्या. घरी जायचं, जाताना घरात ₹150-200 शिल्लक खिशात ठेवून घरी जायचं. घरी गेल्यावरती बायको विचारणार, "थोडे पैसे द्या, घरात तेल, साखर काही संपलंय, आणायचं आहे." तेव्हा तो तिला चिडून किंवा रागाने बोलणार, की पाकिटात बघ ते ₹150-200 असतील, ते घे आणि त्यात काय येईल तेवढं आण, बाकीचं उद्या बघू." अशा लोकांसाठी मॅम दारू कायम वाईट आहे. हं. संसार उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे अशा लोकांसाठी हा दारू. अगदी बरोबर. सेम टाईम समाजात अशीही काही लोकं आहेत, हं, की हं. कोट्यावधी रुपये कमवतात. डेली ड्रिंक करतात. घरात स्वतःच्या बसून ड्रिंक करतात. त्यांची वाईफ सोबत बसलेली असते, जेव्हा ती ड्रिंक करत असतात. अशा लोकांसाठी दारू वाईट नाहीये. दारू वाईट तेव्हाच आहे, जेव्हा ती प्यायची तुमची कुवत नसताना तुम्ही पिताय. अशा लोकांसाठी नक्कीच दारू हं, वाईट आहे. हं, हं. आणि संस्कार होते आईचे, की अशा कुठल्या वाईट मार्गाला जायचं नाही. त्यामुळं आजपर्यंत तर कधी नाही पॉसिबल झालं आपल्याला त्या गोष्टींकडे वळण्याचा किंवा अ, अगदी बरोबर. त्यांचं सेवन करायचं हं, किंवा हे हं. ते. लकीली ते आल्या नाहीत अजून आयुष्यात. सर खूप चांगली गोष्ट आहे, की तुम्ही एवढ्या डिप्रेशनमध्ये जाऊन बाहेर आलात त्याच्यामधनं, स्वतःला सावरलत. सो अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटंसं बाळ लपलेलं असतं, जे की खोडकरपणा त्याच्यामध्ये असतो. सो खरं आहे. तुमच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी आहेत का, की खोडकर गोष्टी, की ज्या तुम्ही अनुभवल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये? असे खूप किस्से आहेत ना. मी खूप उनाड होतो. म्हणजे हं, हं. मला ज्या लोकांनी लहानपणी पाहिलं आहे ना आणि जे मला आत्ता पाहतात ना, त्यांना कधीच विश्वास बसणार नाही, की "अरे, हा तोच आहे का?" इतका बदल झालाय माझ्यात. खूप खूप किस्से आहेत फनी पण. मी खूप उनाडक्या केल्यात शाळेतला. शाळेतला एक किस्सा तुम्हाला सहज आठवला म्हणून सांगतो आता. हं, हं. अ, 3री-4थीचा किस्सा असेल. मी आमचे पाटील सर आम्हाला पीटी शिकवायचे. सर वर्गात आले
आणि सर म्हटले, की "आज आपण ग्राउंडवरती खेळायला जाणार नाही आहेत कोणी." ठीक आले. सरांनी स्टार्ट केलं मग विचारायला, की "आज गणवेश कुणी घातला नाहीये, नखं कुणाची वाढलेत, केस कुणाचे वाढलेत किंवा इन शर्ट कुणी केला नाही." असं सगळं सरांचं चालू झालं. सरांनी पुढे जाऊन एक प्रश्न विचारला, "आज अंघोळ कोणी-कोणी नाही केली?" ओके. नेमकी त्या दिवशी अंघोळ नव्हती केली मी. हिवाळा होता का? हिवाळा होता की काय, पण नेमकी त्या दिवशी केली नव्हती अंघोळ. ओके. आमच्या वर्गात एक मुलगी होती, नाव नाही सांगणार तिचं, बट हं. खूप सुंदर आणि खूप हुशार मुलगी होती. इतकी हुशार की फक्त आमच्या वर्गातच नाही, तिचा शाळेत सुद्धा पहिला नंबर यायचा. हं, हं. मग सरांनी जसं विचारलं की अंघोळ कोणी नाही केली, तसा तिने सगळ्यात पहिला हात वर केला. मग तिचा हात वर केल्यावरती सरांनी परत-परत विचारलं, की "आणखी कोणी आहे, की हं, ज्याने आज अंघोळ नाही केली? प्रामाणिकपणे हात वर करा." हं. नेमकी अंघोळ केली नव्हती, इच्छा होत होती हात वर करायची. पण माहीत होतं, की माझं काही कौतुक होणार नाही हात वर केल्यावरती. कारण आपण तेवढे हुशार आहोत अभ्यासात. खूप वाटत होतं, की हात वर करावा, हात वर करावा, पण धाडस नाही झालं. शेवटी सरांनी त्या मुलीला पुढं बोलावलं. एक छान चॉकलेट तिला सरांनी दिलं आणि सगळ्या वर्गाला सांगितलं, की हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ओह! का आणि बरं? तिने प्रामाणिकपणे सांगितलं ना हात वर करून, की ओके. मी अंघोळ नाही केली म्हणून. हां, हां. त्यानंतर सर आम्हाला म्हटले, की "हे बघा, हिच्याकडून 2 गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. हं, हं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हिच्याकडे असणारा प्रामाणिकपणा." तिला काहीतरी सर्दी वगैरे झाली असेल किंवा ताप आला, तिला अंघोळ नव्हती केली त्या दिवशी. हं, हं. म्हटले, की "सगळ्यात पहिली गोष्ट हिच्याकडून शिकण्यासारखी म्हणजे प्रामाणिकपणा, की हिने अंघोळ नाही केली, तर हिने प्रामाणिकपणे हात वर करून सगळ्या वर्गासमोर कबूल केलं, केलं. की सर मी काही सर्दी, ताप होता म्हणून मला अंघोळ करणं शक्य नाही झालं आज." आणि दुसरी प्रामाणिक गोष्ट हिच्याकडून शिकण्यासारखी म्हणजे आजारी असताना किंवा तब्येत खराब असताना सुद्धा ही आज शाळेत आली आहे. हं. मला हे सगळं बघून वाटलं आपण हात वर केला असता तर आपलंही कौतुक झालं असतं, आपल्यालाही चॉकलेट मिळालं असतं. पण आता चान्स वेळ मिस निघून झाला. हां, आता चान्स मिस झालाय. आत्ता हात वर करणं चुकीचं आहे म्हटलं. हं, हं. बघू म्हटलं नेक्स्ट टाईम. 8-15 दिवस गेले. पुढच्या 15 दिवसात परत तेच शिक्षक वर्गात आले. परत म्हटले, की "आजही आपण खेळायला नाही जायचं. आपण बघणार आहोत आज कोणी गणवेश नाही घातला, केस कोणाचे वाढलेत, नखं कोणाचे वाढलेत." सरांनी जसा प्रश्न विचारला ना मॅम, की "आज हं, अंघोळ कोणी-कोणी नाही केली?" हं. तसा सगळ्यात पहिला हात वर केला मी. आणि जसा ओके. माझा हात वर पाहिला सरांनी, हं, हं. त्यानंतर सरांनी वर्गात कोणालाच विचारलं नाही, की अजून कोणी अंघोळ केली नाहीये म्हणून. माझा हात वर बघितल्यावरती सरांनी मला पुढे घेतलं. हं. ते म्हटले, "अरे नालायका, अभ्यास कधी करत नाही ती नाही. ओके. निदान अंघोळ तरी रोजच्या रोज करत जा." म्हणून. असा तो किस्सा होता आणि नेमकी मी त्या दिवशी अंघोळ केली होती. पण मला ते वाटलं होतं, की आपल्याला चॉकलेट मिळेल, आपलं पण कौतुक. कौतुक होईल इथे. म्हणून मी हात वर केला होता. असा मी शाळेतही उन्हाळ होतो. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना मॅम मला इथं तुम्हाला सांगावीशी वाटते, की इतका उन्हाळ असतानाही मी आज जे काही घडलोय ना, ते सगळी शिक्षकांची कृपा आहे. माझे आई-वडील खूप अशिक्षित होते. हं. माझ्या आईला मी मला जेव्हा लिहायला, वाचायला यायला लागलं, तेव्हा मी आईला माझ्या सही करायला शिकवलं. माझी आई आजही सही करताना 2-4 इंचाच्या आधी लाईन मारते आणि एकाच लाईनवरती सरळ लिहिते, की सौ रंजना मधुकर होलार. इतकी हं. अशिक्षित म्हणजे आई-वडील असताना सुद्धा मी आज इथपर्यंत आहे किंवा जे काही करतोय ते भारी करतोय याचा खूप अभिमान आहे मला. नक्कीच सर, नक्कीच. सो आता जसं की मी इंट्रोलाच सांगितलंय, की तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा तुमच्या लिखाणाने भरपूर अशी छाप सोडताय सध्या. हो, हो. भरपूर असे आर्टिकल्स तुम्ही लिहिताय, शॉर्ट स्टोरीज लिहिताय हो, हो मॅम. आणि तुमच्या Instagram पेजवरती सुद्धा बरेचसे असे सीरीज आहेत, हो. ज्या आपण बघू शकतो. सो त्याबद्दलच मला विचारायचं आहे, की स्त्री-पुरुष समानता याच्यावरती तुमचे विचार कसे आहेत सर? स्त्री-पुरुष समानता ना, तुम्ही असं जसं म्हटलं ना, की लिखाणाने खूप छाप पाडली किंवा सोशल मीडियावरती खूप छान करताय. मी पर्सनली स्त्री-पुरुष समानता या विषयावरती बोलताना ना, तेवढा मोठा नाही मानणार मी किंवा हाही पण नाही मी तेवढा मोठा. बट स्त्री-पुरुष समानता ना मॅम, ही एक अशी गोष्ट आहे, की ती फक्त कोण्या एका क्रिएटरने किंवा समाजातल्या काही प्रतिष्ठित किंवा कोणी सांगणं या गोष्टीने होणारी गोष्ट नाहीये ती. हं, हं. ती गोष्ट खरं तर प्रत्येकाच्या मनामनात उतरायला हवी. कागदोपत्री होऊन स्त्री-पुरुष समानता आपल्या देशात होणार नाही. स्त्री-पुरुष समानता जेव्हा माणसांच्या मनामनात होईल ना, हं, हं. तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्री-पुरुष समानता झाली किंवा बरोबर. आपण या गोष्टीवरती खूप अभिमानाने बोलू शकतो. मॅम आपण आजही अशा समाजात राहतोय
जिथं आपल्या आई-बहिणींना त्यांच्या अंतर्वस्त्रसुद्धा बाहेर सुकवताना 10 वेळा विचार करावा लागतो. ट्रुथ. हं. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी बदलत नाहीत ना मॅम, तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता झाली आपण असं अभिमानाने किंवा छातीठोकपणे नाही सांगू शकत मॅम. स्त्री-पुरुष समानतेवरच एक प्रश्न आहे सर. आजकाल समाजामध्ये राहत असताना आपल्या कानावरती बरेचसे असे विषय येतात, की जे आपल्याला हादरून टाकणारे असतात, हां, हां, बरोबर? हां. की लग्न झालंय, लग्न झाल्यावरती पैशांची मागणी करण्यासाठी डिव्होर्स घेतलाय, मुलाकडनं मागणी केली आहे पैशाची. त्यानंतर मुलीला सुद्धा मुलाकडनं त्रास होतो. हं, हं, हं. दोन्ही बाजूंनी सारख्याच गोष्टी आजकाल आपल्याला ऐकायला येतायत. हं, सो हं. जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जे होतात, एक हं, हं. माणूस म्हणून तुमची काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे? हुंडा ना मॅम खरं तर खूप भयान काय म्हणतात त्याला एक खूप भयान डेंजर गोष्ट आहे समाजातली. ॲक्चुअली समाजात आत्ता ना अशा काही सिच्युएशन आहेत किंवा अशा फेजमधून काही मुलं जात आहेत, की मुली भेटत नाही आहेत लग्नाला. बरोबर. बरोबर. अशा सिच्युएशनमध्ये आपण हुंडा घेऊन लग्न ना खूप मूर्खपणाचं लक्षण आहे. मला पर्सनली वाटतं मॅम. एक मुलगी आपल्या आयुष्यात तिचं घरदार, आई-वडील सोडून येते, यापेक्षा मोठा हुंडा काय असू शकतो? खरं आहे ना? खरंच नाही. हं. म्हणजे जिने लहानपणापासून ज्या घरात वाढली, जिचं बालपण ज्या घरात गेलं, ज्या आई-वडिलांच्या सानिध्यात घालवलं, तिने फक्त तुमच्याकडे बघून ते सगळं बालपण, आई-वडील, घर-दार सगळं सोडलेलं असतं तुमच्या एकट्यासाठी. आणि तुम्ही तिच्याकडून हुंड्याच्या अपेक्षा ठेवणं मला पर्सनली नाही पटत आहे मॅम. चुकीचंच आहे ते. आणि एक्झॅक्टली. काय माहिती आहे का, मी माझ्या एका स्क्रिप्टमध्ये पण लिहिलं होतं मॅम, की ज्या दिवशी आपण ना सून लेक म्हणून ॲक्सेप्ट करेल ना, त्या दिवशी कुठलाच बाप ना मुलीच्या लग्नात मंडपाच्या आडोशाला उभा राहून ना हंबरडा फोडणार नाही. जसं आपण आपल्या जसं आपण आपल्या मुलीला आपल्या जावयांनी वागवावं असं अपेक्षा असते ना आपली, तसंच हं, जर हं. आपण आपल्या सुनेला वागवलं ना, तर मला वाटते खूप साऱ्या गोष्टी आयुष्यात किंवा समाजात ना खूप सुरळीत होऊन जातील. आणि बरोबर. आणखी एक गोष्ट काय माहिती आहे का, सून आणि लेक यात खूप भेदभाव चालतो. म्हणजे कितीही भारी बाई असू द्या, ती सासू असू द्या, ती कधीच एक चांगली म्हणजे ही होऊ शकत नाही. मुलगी अगदी म्हणून मुलीस कधीच एक्सेप्ट केलं जात नाही सासरी. हां, त्या म्हणजे कितीही हळवी आई असू द्या हं, हं, हं. लेकीची, ती सुनेला लेकीसारखं कधीच वागवत नाही. नाही वागवणार. ज्या दिवशी आपली सून आपण आपल्या लेकीसारखी वागवेल ना, त्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी अगदी सहज सोप्या होऊन जातील. आणि काय माहिती आहे का, समाजात एक विचारधारा म्हणा किंवा काय, आपल्या जावयाने आपल्या लेकीची हौस-मौस केली ना, खूप छान वाटतं बायकांना. बरोबर पण सर. सेम टाईम आपल्या मुलाने जर आपल्या सुनेची हौस-मौस केली किंवा तिचे लाड पुरवले ना, तर या गोष्टी पचत स्त्रियांना नाही ते. खटकतात. हे हं. कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा या आता गोष्टी चुकीच्या आहेत. सोशल मीडियावरतीच एक ट्रेंड आलाय असं म्हणायला हरकत नाही सर, की हं, लग्न झाल्यावर जेव्हा मुलीला घरी आणलं जातं, त्यावेळेला एक पोस्टर लावलं जातं तिथं, हं. की लक्ष्मीच्या पावलांनी सून नाही तर लेक आणली. हं, 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 बरोबर? हं. तर खरंच जसं पोस्टर तुम्ही लावताय, खरंच तुम्ही त्या सुनेला लेकीसारखं वागवताय का? तर तुम्हाला काय वाटतं बरं हे कितपत हे हे बघा मॅम, सासू-सुनेचा वाद हा ना खूप कॉमन गोष्ट आहे. आणि बरोबर. ही कितीही चांगली सासू द्या असू द्या किंवा कितीही चांगली सून असू द्या, ह्या गोष्टी ह्या काळानुकाळ पुढे चालत राहणार आहेत. कितीही चांगली सासू असू द्या, तिला आई होता येणार नाही. बरोबर. आणि कितीही वाईट आई असू द्या, तिला सासू होता येणार नाही. ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे हे चालू राहणार आहे. फक्त आपण माणूस म्हणून काहीतरी अपवादात्मक करता येता येईल का, याकडे लक्ष दिलं ना, तरीही मला वाटतं ह्या गोष्टी खूप सुरळीत होतील. बरोबर. जसं सासरच्यांचं आपण आत्ता बोललो, हं. तसं मुलीकडनं सुद्धा काही चुका आजकाल होत आहेत सर. भरपूर आपण ऐकतो हे सुद्धा, की मुलीकडनं सुद्धा मुलाची फसवणूक केली जाते. हो, हो. बरोबर? बऱ्याचशा केसेसमध्ये पाहिलं मी ते. बऱ्याचशा केसेसमध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात. सो त्याबद्दल काय सांगाल बरं? म्हणजे एक जरी सासू चांगली वागली, तरी मुलगी चांगली वागेलच असं नाही ना. सो दोन्हीकडनं सुद्धा कॉन्ट्राडिक्टरी हे स्टेटमेंट होऊ शकतं आपलं. अगदी खरं. यावरती काय माहिती आहे का मॅम, जेव्हा आपण मेंटली प्रिपेअर्ड होतो, की चला आता मला लग्न करायचं आहे, संसार मांडायचा आहे किंवा एक हं. नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये ना आपण एक गोष्ट ठाम मनामध्ये केली पाहिजे, की मला काही गोष्टी माझ्या आईकडे राहते, तशा मला सासरी मिळणार नाहीयेत. किंवा अगदी जसं माझे बरोबर. लाड वगैरे झालेत हं. स मा माझ्या आईकडे, तसं सासरी होतील असं काही नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं मुलींची मला पर्सनली वाटतं, की गफलत होत असेल किंवा होत असेल, की असं हं, हं, काहीतरी, हं.
की आईकडे जसं राहता येईल मला, स्वातंत्र्य भेटते किंवा मी जे काही आईकडे एन्जॉय करते, तसं सासरी करण्याची अपेक्षा ठेवणं ना, इथं थोडीशी मला वाटतं गफलत होत असेल. कारण मी तसं म्हटलं तसं ना, सासूच्या जागी ती बरोबर असते. हे बघा, ज्या बरोबर. स्त्रीने लेकाला लहानाचा मोठा केलाय, बरोबर? हं, हं. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलाय, त्याला सांभाळले, त्याच्या सगळ्या गोष्टी तिला माहीत आहे. त्याला काय खायला आवडतं, त्याचा मूड कसा असतो, कोणत्या गोष्टीला असतो, हा कधी चिडतो, कधी छान हसत असतो किंवा कधी हं. आनंदी असतो. त्या आईने त्या मुलाला सगळं लहानपणापासून पाहिलंय, घडवलंय तिला. अचानक कुणीतरी येतं सून म्हणून किंवा मुलाच्या आयुष्यात बायको म्हणून आणि ती बरोबर. सगळं पूर्ण घराचा ताबा घेते. हे मला वाटते पर्सनली, की ह्या गोष्टी सासू म्हणून खटकत असतील किंवा काय होतं, की ऑब्व्हियसली मुलीची चूकच आहे असं मला म्हणायचं नाही. नवीन घरात आले, तिला थोडंसं गोंधळल्यासारखं होत हं. असेल, तिच्या बाजूने विचार केला तर हेही ठीक आहे. ह्याही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. पण एक सासू म्हणून तेव्हा ती काय विचार करत असेल, की मी यार हे बघा, सुनेने काहीतरी स्वयंपाक थोडासा जास्त झाला, हं. शिल्लक राहिला. या गोष्टींमुळे सासू-सुनांमध्ये किरकिर होत असते. बरोबर आहे. सेम टाईम आपण जर ह्या गोष्टीचा मुलीच्या बाजूने विचार केला, तर ती ह्या घरात नवीन आहे, बरोबर? तिला अंदाज अंदाज नाहीये. नाहीये. बरोबर. त्यामुळे थोडंफार इकडं-तिकडं होऊ शकतं. हं, हं, हं. म्हणजे अगदीच ती चुकलीच असं होऊ शकत नाही ना. अंदाज हं. नसल्यामुळं किंवा एक नवीन घर असल्यामुळे, बाकी बरोबर. गोष्टींचा काही माहीत नसल्यामुळे, सवयी वगैरे घरातल्यांच्या, ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्या जशा अशा विचाराने सासूने म्हणजे ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत ना, तसं सुनेनेही या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत, की ठीक आहे, या बाईने गेले काही वर्ष अगदी काटकसर करून हा संसार एवढा मांडलाय. हिच्या संसारात मी आत्ता नव्याने आले. हं. मग मी डायरेक्ट कितीपर्यंत तो हक्क तिच्याकडून हिरावून घेतला पाहिजे अगदी किंवा बरोबर. हां, ठीक आहे. हळू तुम्ही त्या घरच्या झालात किंवा दिवस निघून जातील, महिने निघून जातील. तुम्हाला हं. घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडी, सवयी सगळं काही माहीत होईल. तेव्हा तुम्ही ते सगळं टेक ओव्हर करा. मग सासूला आराम द्या. तेव्हा ती सासूही आनंदाने ॲक्सेप्ट करेल, की बरोबर. ठीक आहे बाबा, माझ्या सुनेवरती मला एवढा विश्वास आहे, की कितीही मला घरी पाहुणे येऊ दे किंवा माझ्या घरातले फॅमिली मेंबर्स असतील. मी निवांत जरी बसून राहिले, तरी माझ्या घरातल्या मेंबर्सला काही कमी पडणार नाही. त्यांना हं. जे काय हवं ते माझी सून सक्षमपणे बघेल. त्यामुळे ह्या बरोबर. दोघींच्या बाजूने ह्या गोष्टी खरं तर बघितल्या पाहिजे. सासूने सुनेला समजावून घेतलं पाहिजे किंवा सुनेने सासूला. दोघींनी एकमेकाला समजावून घेतलं तर आयुष्य खूप सुंदर होईल दोघींचं. नवरा जास्त खुश राहील मेन म्हणजे. नक्की, नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आई आणि तुम्ही म्हटला ना तसं, जसं की नवरा खुश राहील. आई आणि बायको यामध्ये पुरुषांची जी घुसमट होते ना मॅम, ती एक पुरुषच फक्त म्हणजे काय म्हणतात त्याला, एक पुरुषच फक्त समजू शकतो. आणि हं. जर आई आणि बायको जर खुश असेल ना, तर त्या पुरुषाची मला पर्सनली असं वाटतं, की प्रगती होण्यापासून कुणीच कोणीच अडवू नाही होऊ शकत नाही शकत. तिला. बरोबर आहे. आणि ॲज अ मुलगा म्हणून मला तुम्हाला विचारायला आवडेल, हं, हं. की मुलीचं स्वतःचं असं घरच नसतं ना, माहेर असतं ना सासर असतं. हं, हं, हं. तर मग याबद्दल ॲज अ मुलगा म्हणून तुम्ही काय विचार करता? हे बघा मॅम, मी मगाशी म्हटलं तसंच तुम्हाला. जिने तुमच्यासाठी सगळं घरदार, आई-वडील, बहीण, भाऊ, मावश्या, काका सगळं सोडून तुमच्यासाठी आले. तुमची माणूस म्हणून किंवा तिचा काय म्हणतात त्याला, अ, नवरा म्हणून, की तुमची सगळ्यात पहिली जबाबदारी ती असली पाहिजे, की ती आयुष्यभर तुमच्या सोबत सुखातच राहिली पाहिजे. बरोबर. एवढंच जरी अगदी केलं ना बरोबर. किंवा याची जरी जाण असली ना तुम्हाला आयुष्यभर, की हं. हिने माझ्यासाठी काय सॅक्रिफाईस केले आणि हे काय सोडून तरी सुद्धा माझ्यासाठी, मुलीला ते घर तिचं असल्यासारखं वाटेल. हे म्हणजे नवऱ्याच्या असतंच हात म्हणा असतं. मुलीचं घर सासर पण. अगदीच, पण तरी अगदीच. आजकाल एक म्हटलं जातं ना, की मुलीचं स्वतःचं घर नसतं हां, वगैरे. हां, हां. त्याबद्दल होता हा प्रश्न. हां, हां, हो. हं. नाही, खरंच मुलींमध्ये पण त्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, की आपलंसं करून घेता आलं पाहिजे त्यांना. हं. अगदीच बरोबर आहे. म्हणजे ते आपण कुठेही एखादं नवीन ऑफिस जरी आपण जॉइन केलं, स्विच केलं, तरी आपण तिथं स्टेबल व्हायला आपल्याला वेळ लागतो. हं. हे तर पूर्ण घरच चेंज होत हां, असतं. इथं पूर्ण घर चेंज होतं. सगळं चाली, रीती, रूढी, परंपरा सगळं काही नव्याने आत्मसात करावं लागत असतं त्या मुलीला. हं. त्यामुळे तिने थोडे पेशन्स ठेवून या गोष्टी सगळ्या खूप पॉझिटिव्हली पाहिल्या, तर खरंच खूप सुंदर होईल तिचं हे आयुष्य. सो आत्तापर्यंत तुम्ही लाईफमध्ये सुख-दुःखाचे असे भरपूर अनुभव घेतलेले आहेत. अनुभवांचं भांडार तुमच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही सर. सो तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? आयुष्य म्हणजे काय आहे तुमच्यासाठी? मॅम, आयुष्य म्हणजे माझ्यासाठी ना एक रंगमंच आहे. ज्या दिवशी आपण जन्म घेतलाय ना, त्या दिवशी आपण या रंगमंचावरती एंट्री केली आणि आपलं
ज्या दिवशी आपण एंट्री घेतली ना, त्या दिवशीच आपली एक्झिट ठरलेली आहे. हं. फक्त त्याची तारीख, वेळ आणि वार आपल्याला माहीत नाहीये. एंट्री घेतल्यानंतर आपल्या वाट्याला जो काही रोल येईल ना, तोही आपल्याला प्ले करायचाच आहे. ऑप्शन नाही आपल्याकडे. म्हणजे एखादा रोल मला खूप छान जमतो म्हणजे मी तो करतो किंवा हा मला जमत नाही, मला हा करायचा नाही, हा असा हं. ऑप्शन नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही जन्म घेतला, त्या दिवशी तुम्ही त्या रंगमंचावरती एंट्री घेतलीत आणि जो काही तुमच्या वाट्याला पात्र येईल ते तुम्हाला साकारायचं आहे आणि फक्त मोठ्या ताकदीने ते साकारत राहा, करत राहा. ज्या दिवशी तुमचा श्वास थांबेल, त्या दिवशी तुम्ही या रंगमंचावरून एक्झिट घ्याल हं. आणि ज्या कॅरेक्टरमध्ये त्यावेळेस तुम्ही असाल, ते कॅरेक्टर तुम्हाला सोडायचं आहे आणि समोर बसलेले बरोबर. प्रेक्षक तुमच्यासाठी टाळ्या वाजवत असतील, तुमच्या कलेची दाद देत असतील, तुमचं कौतुक करायला उभे राहिले असतील, तरी तुम्हाला त्यांचे आभार मानता येणार नाहीत. एक्झिट झाली, विषय संपला. विषय संपला. याच्यापेक्षाही अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं ना, की आयुष्य माझ्यासाठी काय आहे? तर आयुष्य माझ्यासाठी माझ्या व्यक्तिमत्त्वाला किंवा स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका करायला लावणारा चित्रपट म्हणजे आयुष्य आहे माझ्यासाठी मॅम. वाह! त्याचबरोबर तुम्ही म्हणलात, जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये होता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या मित्रांचा सुद्धा विचार केलात, हो, की हो. मी नसताना माझे मित्रांवरती काय प्रसंग येईल म्हणून. हां, हां, हां. मग मित्र आपल्या लाईफमध्ये असणं किती गरजेचं असतं सर? मित्रांची परिभाषा ना मॅम प्रत्येक टप्प्यात आयुष्याच्या खूप वेगवेगळी करता येईल. मैत्री मला पर्सनली वाटतं जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे आणि मी ब्युटिफुल. खूप खूप वेळा ते फील केलंय. हं, हं. मित्र एक सच्चा असणं ना आयुष्यात खूप 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 महत्त्वाची गोष्ट आहे. पण तो मित्र कसा पाहिजे मॅम, की खूप सारे फोटोज आहेत त्याचे मोबाईलमध्ये. जिकडे जाईल तिकडे सोबत असतो. मला नाही वाटत, की ही म्हणजे खरी मैत्रीची व्याख्या आहे. हं. मैत्रीची व्याख्या अशी आहे, की काही नाही, सोबत बसलोय, तो त्याच्या फोनमध्ये बघतोय किंवा तो त्याच्या नादात आहे. मी माझ्या नादात आहे, माझ्या फोनमध्ये बघतोय. तो सोबत आहे माझ्या, बाजूला बसलाय. ही भावना पण इतकं मोठं सुख देऊन जाते ना तुम्हाला. मला वाटतं बरोबर आहे. ही खरी मैत्री आहे. हं. म्हणजे खूप साऱ्या गप्पा होतायत किंवा सारखे फोन कॉल्स होतायत किंवा कुठेतरी लाँग ड्राईव्हला फिरताय तुम्ही सोबत. जिकडे जाईल तिकडे सोबत आहात. म्हणून तुम्ही खूप क्लोज फ्रेंड आहात असं नाहीये. मित्र असा असावा आयुष्यात मॅम तुमच्या शांततेच्या मागचं कारण त्याला कळलं पाहिजे. अगदी रडण्यामागचं बरोबर. दुःख त्याला कळलं पाहिजे. हं. हसण्यामागचा आनंद कळला पाहिजे. खलीलुर रहमान एक लेखक आहेत. खूप उत्तम लिहितात ते. तर मित्र काय आहात किंवा मित्र कसे हं, हं. असावेत याच्या संदर्भात मला ते आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यांचा एक शेर आहे. एक ही वक्त पे मैं खुदा और दोस्त को ढूँढने निकला. एक ही वक्त पे मैं खुदा और दोस्त को ढूँढने निकला. हुआ ये कि दोस्त पहले मिल गया और खुदा को ढूँढने की ज़रूरत ज़रूरत ही नहीं रही. ओह! नाईस, नाईस. म्हणजे अशी काहीशी टू गुड. मैत्री असते. हं. म्हणजे दे दे त्यांनी देवासोबत कंपॅरिझन केलंय मित्राचं. मित्राचं. म्हणजे शोधायला गेलो होतो मी देव आणि मित्र, पण पहिल्यांदा मित्र भेटला आणि मला देव शोधायची गरज नाही पडली. बरोबर. इतकं पवित्र नातं आहे ते मैत्री. सो जिथे आपण विचार न करता सुद्धा सगळ्या आपल्या भावना मांडू शकतो. जिथे खरंय, आपल्याला खरंय. कुणी जज करणारं नसतं. मित्र म्हणजे अशा काही म्हणजे असा एक अवली असतो आपल्या आयुष्यातला ना, आपण हं. केलेली सगळ्यात नालायकातली नालायक गोष्ट सुद्धा आपण मित्राकडे निर्लज्जपणाने सांगू शकतो. सांगू शकतो. कुठलाही संकोच नसतो. हं. खूप सारी नाती, बहीण असेल, आई असेल, भाऊ असेल, या नात्यांमध्ये सुद्धा तुम्ही काही गोष्टी शेअर करू शकत नाही ना, त्या तुम्ही मित्रासोबत निसंकोचपणे करू शकता. आणि मित्र इतके नालायक असतात ना, आपण केलेल्या कांडावरती सुद्धा खळखळून हसत असतात. असतात. म्हणजे घरी जर बरोबर आहे. एखादा आपण केलेला किस्सा किंवा हं, वाईट हं, गोष्ट हं. सांगितली, तर आपल्याला ओरडू शकतात घरचे किंवा 4 गोष्टी सुनावतील. पण मित्र ही अशा गोष्ट आहे ना, म्हणजे असा अवली असतो आपल्या आयुष्यातला, की हं. तो खळखळून हसेल, बरोबर. आपण केलेल्या वाईट गोष्टींवरती सुद्धा. आणि खरंच मैत्री म्हणजे माझ्यासाठी खूप, 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 खूप सुंदर नातं आहे मॅम. आणि मी खूप ब्लेस्ड आहे, की मला आयुष्यात 2-3च मित्र आहेत. हं. पण खूप जीवाभावाचे आहेत. माझ्या कुठल्याही अडचणीत एकदम कायम मला माहीत असतं, की म्हणजे मी त्यांना फोन करत नाहीये, मेसेजेस करत नाहीये. पण मला माहिती आहे, की माझ्या आयुष्यात माझ्यावरती जेव्हा काहीतरी मोठं संकट येईल हं. आणि त्यांच्या कानापर्यंत ते पोहोचेल, की मी काहीतरी संकटात आहे किंवा वाईट प्रसंगातून जातोय. तर सगळ्यात आधी मी न बोलवता येतील असे हं. काहीतरी मोजके मित्र मला नशिबाने मिळालेत. त्याबद्दलही मी खूप, खूप, खूप
म्हणजे गर्व वाटतो मला माझा स्वतःचा आणि त्या मैत्रीचा पण. जेव्हा मी तुमचं पेज बघत होते सर, त्यावेळेला भरपूर अशा तुमच्या प्रत्येक व्हिडिओखाली कमेंट असतात, की डोळ्यात पाणी आलं किंवा अशा पॅराग्राफनी कमेंट आलेल्या असतात. सो हां, हां, हां. तुमचा लिखाणाचा प्रवास कसा होता आणि कधीपासून तुम्ही तो स्टार्ट केला आणि एवढं मन भरून कसं लिहिता तुम्ही? की डायरेक्ट कनेक्ट होतंय आपण त्याच्यासोबत? ॲक्चुअली काय आहे माहिती आहे का मॅम, सरस्वतीची कृपा म्हणा किंवा काय, आयुष्याकडे किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक सरस्वतीने मला वेगळा दिलाय. हं, हं. म्हणजे ज्या गोष्टींकडे लोकं एक नॉर्मल नजरेने पाहतात, त्या गोष्टींकडे मी खूप वेगळ्या आणि वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असतो. म्हणून मला ते खरं तर शक्य होते आणि मुळातच खूप इमोशनल आणि हंबल पर्सन आहे मी. त्यामुळे मला अगदी ते सहज शक्य होते. म्हणजे मी आत्ता जसं म्हटलं ना तुम्हाला, की एक वेगळा दृष्टिकोन आहे. तो हं, कसा मी हं. तुम्हाला थोडक्यात सांगतो. मागच्या आठवड्यात एका सिग्नलवरती मी एक रिक्षा पाहिली होती. त्या हं, हं. रिक्षेवरती लिहिलं होतं, की आई-वडिलांचा आशीर्वाद म्हणून. ती रिक्षा आजपर्यंत कितीतरी लोकांनी पाहिली असेल, बरोबर? बरोबर. ते वाचलंही असेल जे लिहिलंय ते. वाचून सोडून दिलं असेल. बट मी जेव्हा ते पाहिलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला होता, की जगाच्या पाठीवरती मॅम कुठलेच आई-वडील असे नाहीयेत, की आपल्या मुलाला असा आशीर्वाद देतील, की तू रिक्षा चालक हो म्हणून. हं. रिक्षा चालकांचा अपमान करतोय किंवा त्यांना कमी लेखतोय असा हे नाहीये, माझा हेतू नाहीये. हं, हं. रिक्षा चालक आज एका नोकरदारापेक्षाही छान कमवतात. स्टेबल बरोबर. लाईफ आहे. विचारणारं कोणी नाहीये. हं. ज्यावेळेस वाटेल त्यांना, की आज नाही जायचंय. आपल्याला ऑफिसमधून फोन येतो, की "का नाही आला? उशीर का झालाय?" तसं त्यांचं नाहीये. त्यांना जर वाटलं, की आज मला कंटाळा आलाय किंवा थोडंसं कणकण वाटते, हं, तब्येत बरी हं. नाहीये, लावली रिक्षा झाडाखाली, आराम आराम केला केला. घरी. हं, इतकं हं. म्हणजे भारी आयुष्य आहे ते. नोकरदारापेक्षा रिक्षा चालक खूप सुखी आहे. माझं ठाम मत आहे या गोष्टीवरती. बरोबर आहे. पण जगाच्या पाठीवरती कुठलेच आई-वडील असे नाहीयेत, की आपल्या मुलाला असा आशीर्वाद देतील, की "तू रिक्षा चालक हो." हं. मग ह्या छोटीशी गोष्ट आहे, पण याच्याकडे मी ह्या अँगलने पाहिलं होतं. बरोबर. ही जी सरस्वतीने ताकद दिली आहे किंवा काय म्हणतो शक्ती दिली आहे, की कुठल्याही गोष्टीकडे एका वेगळ्या अँगलने पाहण्यासाठी. हं, हं. त्यामुळे तर खरं तर हे लिखाण वगैरे शक्य झालंय मला. बाकी मी हं, स्वतः तरी त्यासाठी काही एक्स्ट्रा करत नाही. हं. म्हणजे काहीतरी चला खूप तासनतास बसलोय आणि काही सुचत नाहीये किंवा छान सुचले तासनतास बसल्यावरती, असं काही नाहीये. मला सहज एखादी गोष्ट बघितल्यावरती सुचतं लिहिली आणि जाते. मी लिहित होते. हं, हं. आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हटला ना पॅराग्राफसारख्या कमेंट्स, खूप साऱ्या कमेंट्स तुम्ही म्हटल्या तसं येतात मला, की "दादा अश्रू रोखू शकलो नाही, रडायला आलं." बरोबर. स्त्रिया मुळात हळव्या असतात ना. हं. त्यांनी अशी एखादी कमेंट करणं म्हणजे स्वाभाविक वाटतं मला. मी अगदी. स्त्रियांनी आणि पुरुषांनी केलेल्या कमेंटवरती प्रत्येकांना रिप्लाय देतो. बट एखादा जेव्हा पुरुष कमेंट करतो ना, की "दादा डोळ्यातून पाणी आलं." तेव्हा सार्थक खरंच, झाल्यासारखं. खरंच अभिमान वाटतो मला. मी काय जे करायला घेतलंय किंवा जे काही करतोय मी, ते खूप भारी होतंय म्हणून. हं. सो आत्तापर्यंतचा तुमचा पूर्ण जीवन प्रवास तुम्ही आम्हाला सांगितलाय. भरपूर असे किस्से सांगितलेत. हां, हां. विनोदाचे सुद्धा होते, इमोशनल सुद्धा होते. सो खूप मजा आली तुमच्यासोबत थँक यू मॅम. बोलून, थँक यू सो मच. कन्व्हर्सेशन करून. सो धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत. थँक यू. मी ॲक्चुअली खरं तुमचा आणि तुमच्या टीमचा खरं तर खूप मनापासून आभारी आहे. मी फार धन्यवाद. मोठा सेलिब्रिटी नाही आहे मॅम. पण इतक्या इनिशियल स्टेजला माझं आत्ता Insta, YouTube वगैरे ग्रो होतंय थोडा हं, हं, हं. आणि इतक्या इनिशियल स्टेजला तुम्ही मला ॲज अ गेस्ट इन्व्हाईट केलं. त्याबद्दल मी तुमचा, तुमच्या टीमचा खूप मनापासून आभारी आहे मॅम. आणि थँक यू सर सो तुम्ही मच. आता जसे बोललात, की सेलिब्रिटी नाहीये. सो मला असं वाटतं सर, की या मंचावरती तो प्रत्येक माणूस सेलिब्रिटी असणार आहे, जो त्याचे अनुभव शेअर करणार आहे. अदरवाईज प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या लाईफमध्ये सेलिब्रिटी असतो. अगदी खरं बरोबर? सो मच मॅम. येस. मनाचा मोठेपणा आहे तुमचा. थँक यू. थँक सो मच सर.